नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये। महालक्ष्मी जत्रेला आजपासून म्हणजेच 2 एप्रिल पासून सुरुवात ही झालेली आहे। तर चला माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा महालक्ष्मी जत्रा पाहायला। धन्यवाद। डहाणू रेल्वे स्टेशन पासून 26 किलोमीटरवर असणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मीचे देवस्थान आहे। या देवीची यात्रा चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून म्हणजेच हनुमान जयंती पासून पुढे 15 दिवस चालू असते। म्हणजे 2 एप्रिल पासून ही जत्रा सुरू झाली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापासून या जत्रेसाठी भाविक येतात। समुद्र किनारा, जंगलपट्टी आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या डहाणू पासून जवळपास 25 ते 30 किलोमीटर वरील विविळवेढे हे गाव महालक्ष्मीचे स्थान आहे। तर चला माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा महालक्ष्मी जत्रेला आणि माता महालक्ष्मीचं दर्शन घ्या। जय माता दी। बघा, आज महालक्ष्मी जत्रेचा पहिला दिवस आहे आणि जत्रेला तशी तर भरपूर प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। जय माता दी। चैत्र पौर्णिमा आणि पहिला हवन आणि आजच्या दिवशी बघा तुम्ही पाहू शकत असाल तुफान गर्दी आहे आज महालक्ष्मीमध्ये। महालक्ष्मी जत्रा पाहायला तर पहा, आज महालक्ष्मी जत्रेचा पहिला दिवस आणि जत्रेला प्रचंड गर्दी आहे आणि गर्दीतनं वाट काढत काढत आम्ही चाललो आहोत।
बघा, हा लसूण तर आपण घेतलेलाच असतो, पण इकडे आता मी महालक्ष्मी जत्रेमध्ये आणि इकडे काहीतरी वेगळा मला लसूण दिसलेला आहे. बघा, ह्याची जी सालं आहेत ना ती लाल आहेत. तर आता दादा मला फक्त सांगा ना, ह्या लसूण मध्ये आणि ह्या लसूण मध्ये फरक काय आहे? युरिया खताचे माल आहे, शेण खताचे. अच्छा, हा आपला एकदम ऑर्गॅनिक, बरोबर, आजच्या भाषेमध्ये ऑर्गॅनिक आहे. आणि ह्याचा फायदा आपल्या शरीराला काय होतो? हे अटॅकचे प्रकार असतात, चॉकअप वगैरे असते, ह्याच्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. अच्छा. ऍसिडिटीवर पण काम करते. अच्छा अच्छा अच्छा. आणि जसं ह्यांनी सांगितलं, खरंच मी एक खाऊन बघितलेलं आहे. फार तिखट आहे. हा, फार तिखट आहे आणि चव फार छान आहे ह्याला. सोलायची गरज पडत नाही. बरोबर, नुसता चोळला तरी हा सोलला जातो. पातळ सालं असते. बरोबर बरोबर, छान. संपूर्ण जत्रा फिरून झाल्यानंतर बरोबर मध्यरात्री 12 वाजता झेंडा कार्यक्रम हा केला जातो. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला पुजारी जो आहे झेंडा घेऊन माता महालक्ष्मीच्या गडावर जातात. तर हा कार्यक्रम पाहण्याकरता प्रचंड गर्दी तुम्हाला पाहायला मिळत असेल. म्हणजे पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती, एवढी गर्दी आणि एवढी लोक जी आहेत ती हा कार्यक्रम पाहण्याकरता आली होती. झेंडा लावण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर जे आहे भाविकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळत असेल. आणि आता प्रत्येक जण जो आहे माता महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन देवी आईचं दर्शन घेतं. कारण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण रात्रभर हे मंदिर जे आहे ते देवीच्या दर्शनाकरता खुलं राहतं. भाविक येऊन इथे मोठ्या संख्येने देवीचं दर्शन घेतात. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर देवी आईचं दर्शन घ्या आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला घर बसल्या देवीचा हा दिव्य असा उत्सव पाहायला मिळेल. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता दी लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.